बा कोणता क्वेश्चन 14 नंबरचा क्वेश्चन ना. काय दिले बघा. इन गोइंग फ्रॉम वन सिटी टू अनदर सिटी ए कार ट्रॅव्हल्स 75 किलोमीटर नॉर्थ. जसंही तुम्हाला इन नॉर्थ साऊथ तर तुम्हाला काय करायचं न्यूज नॉर्थ ईस्ट वेस्ट अँड साऊथ. ओके पुढे काय म्हटलं त्यांनी. कार ट्रॅव्हल्स 75 किलोमीटर्स नॉर्थ. 75 किलोमीटर पुढे जाईल तो नॉर्थ जाईल. ठीक आहे 75 किलोमीटर पुढे गेला तो नॉर्थ. नंतर कुठे सांगितलं त्यांनी 60 किलोमीटर नॉर्थ वेस्ट. नॉर्थ आणि वेस्ट मध्ये असा गेला बरोबर की नाही. असा गेला ना नॉर्थ वेस्ट मध्ये गेला म्हणजे मिडलला गेला कुठेतरी. अँगलने माहित पण आपण सांगू शकतो 70 किती 60 किलोमीटर पर 60 किलोमीटर गेलेला आहे. ओके नेक्स्ट. आणि कुठे दिलाय तो 20 किलोमीटर कुठे गेला ईस्टला. 20 किलोमीटर कुठे गेला ईस्टला. मग काहीच राहिलं नाही ना 20 किलोमीटर ईस्टला आहे. ओके आता द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट बिटवीन द टू सिटीज इज. दोन सिटीज मधला मला डिस्प्लेसमेंट काढून द्यायचं आहे. ओके हा दिले तुम्हाला 60 किलोमीटर दिले. ठीक आहे 60 किलोमीटर नॉर्थ ऑफ वेस्ट असं दिलेलं आहे. आता एक साधी गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला अशा गोष्टी दिलेल्या आहेत याच्यामध्ये अँगल काही मेन्शन केलंय का नाही. म्हणजे कुठं चालले ते एक्झॅक्टली मिडलला चालले असं धरून चाललं. म्हणजे एक्झॅक्टली मिडलला चालले म्हणजे किती अँगल घेऊन चालले 45. कुठे घेऊन चालले 45. मग जिथे तिथे तिथं काय कॉस थिटा. मग 60 काय 60 काय कॉस 45 आणि तर काय लिहिणार 60 पटकन 60 साइन 45. तुम्ही इकडे लिहा नाही तर तिकडे 45 ची व्हॅल्यू तर तेच भेटणार होते. 60 कॉस 45 60 कॉस 45 म्हटल्यानंतर मला सांगा 1/√2 1/√2 ना. इथं पण किती होऊन जाईल 60 1/√2. काय डाऊट इथपर्यंत. आता आयदर त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने करा. 1/√2 ची किती घ्या 0.7 घ्या सांगितलं त्यांनी 707 असं त्यांनी 6 इंटू किती 0.7 घ्या 7 सकून 42 म्हणजे 42 झालं. याच्याकडे पण 42 होऊन जाईल. कळालं का दिसतं का रे पण दिसत 42. आता काय होतंय मग मी जर याच्यावरून डायग्राम जर काढले आता वेगळी डायग्राम भेटेल ना. वरती किती भेटलं मला 42. या साईडला किती भेटलं 42. ओके अजून काय या साईडला किती भेटलं मला 20. अजून कोणतं होतं का हा वरच्या साईडला किती अजून प्लस 75 बरं की नाही. वरच्या साईडला किती 75 आहे. मग किती होऊन जाईल आता जर मी डायग्राम बघितलं किती होऊन जाईल 42 आणि 75 किती होऊन जाईल 5 आणि 2 7 होऊन जाईल आणि 7 आणि 4 11 होऊन जाईल 117. आणि राहिला प्रश्न या साईडला 42 आणि 20 एक या साईडला आणि एक त्या साईडला म्हणजे इकडे किती होऊन जाईल 12. हा झालं तुमचं काय. आता तुम्हाला हे काढायचं ना डिस्प्लेसमेंट काढायचं ना. मग तुमचं हे डिस्प्लेसमेंट राहील ना हे डिस्टन्स झालं. मग किती करणार किती 22 किती तुमचं 117 स्क्वेअर प्लस किती 22 स्क्वेअर. चला कॅल्क्युलेटर बघा. मी तसं सिम्प्लिफाय तर करू शकतो पण पुढे गेला कॅल्क्युलेटर ऑल नंतर किती कॅल्क्युलेटर किती 117 गुणिले 117 किती होणार आहे 13689 प्लस 22 चा किती असतो 22 इंटू 22 484 प्लस करायचा आहे 4 प्लस करायचा आहे किती करायचं आहे 13689 14173 आता मी थोडसे अप्रॉक्सिमेटली खेळावं लागेल 14173. मला सांगा 117 आलेलं ऑप्शन मध्ये कसं आहे 119 दिसतंय का तुम्हाला जवळपास आहे ना तो. करा आता हे लॉजिक तर कळलं का 117 आलं ना 117 आणि 13 689 असण्याची शक्यता आहे. चला किती 119 गुणिले 119 गुणिले 119 14,161 आला. अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन होतं म्हणजे किती झालं 119 किलोमीटर. लॉजिक कळालं का सिंपल क्वेश्चन होता. फक्त काय फिरवलं होतं त्याने डायरेक्शन वगैरे कळवलं होतं. समजलं का घ्या पटकन लिहून.